बोलूया. ओके. नमस्कार, मी निलेश मोहन दाभाडे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कामशेत. आज या ठिकाणी आपला सर्व पत्रकार बांधवांचं मी ग्रामपंचायतमध्ये स्वागत करतो. गेल्या पंचवर्षामध्ये त्या कामशेतच्या जनतेने आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला इथं काम करण्याची, ग्रामपंचायतीमध्ये काम करण्याची संधी दिली. त्याला पात्र ठरत असताना आम्ही गेल्या पंचवर्षामध्ये जी कामं केली, ज्यांची मंजुरी झाली, याचा लेखाजोखा आज आपल्या सर्व जनतेच्या समोर आम्ही मांडत आहोत. हा लेखाजोखा मांडत असताना आपले कामशेत नगरीचे सरपंच रुपेशजी गायकवाड याचा सर्व लेखाजोखा आपल्या समोर मांडतील. नमस्कार, मी सरपंच रुपेश अरुण गायकवाड, विद्यमान सरपंच ग्रामपंचायत खडकाळी कामशेत. पहिल्यांदा तर आपल्या सर्वांना मी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रथमतः सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथं संपूर्ण जमलेले पत्रकार यांचं स्वागत करतो. 24 फेब्रुवारी 2021 च्या पाठीमागे या ग्रामपंचायत खडकाळीची निवडणूक झाली आणि निवडणूक झाल्याच्या नंतर 17 जणांची ही आपली कमिटी आहे आणि या 17 जणांच्या माध्यमातून 17 पैकी एक 13 सदस्य आमचे महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यावेळेस आम्ही निवडून आलो आणि या कामशेत शहराने भरघोस अशा मताने आमच्यावरती विश्वास ठेवून या कामशेतच्या विकासासाठी आम्हा सर्वांना इथे काम करण्याची चांगली संधी दिली आणि त्याच 5 वर्ष चांगल्या प्रकारे काम करून आज या ठिकाणी 5 वर्षाचा कार्यकाळ आमचा आता समाप्त होत आहे. 2 ते 3 दिवसामध्ये आमचा कार्यकाळ इथे संपतोय. पण ज्या लोकांनी, ज्या मायबाप जनतेने आणि ज्या तरुण वर्गाने, व्यापाऱ्यांनी, सर्वांनी जे आमच्यावरती विश्वास ठेवला, त्या विश्वासावरती आम्ही या कामशेत शहरामध्ये 5 वर्षामध्ये काय काय विकास केला, काय काय कामं केली, ही जनतेला दाखवणं, ह्या जनतेला सांगणं हे आमचं कर्तव्य आहे. त्यामुळे एक शॉर्ट नोटीसवर तुम्ही इथं उपस्थित झालात आणि त्या पत्रकार परिषदेला इथं माजी उपसरपंच निलेश दाभाडे उपस्थित आहेत, विद्यमान सदस्य परेश अण्णा भरदाडे उपस्थित आहेत, माजी उपसरपंच विद्यमान सदस्य दत्तात्रय विठ्ठल शिंदे इथं उपस्थित आहेत आणि मी ग्रामपंचायतच्या माध्यमातून जी विकास कामं ज्या 5 वर्षामध्ये झालेल्या लेखाजोखा आपल्या समोर मांडत आहे. प्रथमतः जिल्हा परिषद आणि मावळ तालुक्याचे कार्यसम्राट, लोकप्रिय आमदार, सन्माननीय आदरणीय सुनील शंकरराव शेळके यांच्या माध्यमातून, कारण आमदार साहेबांनी ज्या वेळेस निवडणुकीच्या काळामध्ये या कामशेत शहराला शब्द दिला होता की तुम्ही माझ्या विचारांची माणसं या कामशेतच्या ग्रामपंचायतमध्ये बसवा, मी तुम्हाला 5 कोटी रुपये निधी देईल. पण आमदार साहेबांचं या कामशेतवरती असं एक विशेष आकर्षण आहे, इतकं भरभरून प्रेम, इतकं प्रेम कामशेतला आमदार साहेबांनी दिलेलं आहे. तर त्या आमदार साहेबांच्या माध्यमातून आमच्या मागणीप्रमाणे जे जे आमदार साहेबांनी आपल्या कामशेत शहरामध्ये जे काही दिले, मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की या कामशेत शहरामध्ये प्रथमतः आपल्याकडे जे ट्रॅक्टर होते, छोटे ट्रॅक्टर होते आणि एक मोठा ट्रॅक्टर होता. तर आमदार साहेबांनी स्टार्टिंगलाच आम्ही निवडून आलेल्या गौण खनिजीमध्ये 2021ला आपल्याला 2 घंटा गाड्या आपल्याला दिल्या. त्याची किंमत सुमारे 20 लाख रुपये आहे. त्याच्यानंतर कामशेत तिथे शिक्षक सोसायटी येते, रस्त्याचा खूप तुटवडा होता गेटच्या अलीकडे, तिथे 5 लाख रुपयाचा निधी आमदार साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे जिल्हा परिषदच्या. त्यानंतर खडकाळी अंतर्गत जनसुविधामधून एक 20 लाख रुपये निधी की जो वाढ माझ्या मते परेश अण्णा भरदाडेंच्या माध्यमातून इथं या आपल्या ग्रामपंचायतच्या समोर जे ड्रेनेज आपण पाहताय, बाजारपेठमध्ये जो रस्ता जातोय, एक 20 लाख रुपये निधी तिथं आपण काम केलेलं आहे. त्याच्यानंतर खामशेतमध्ये एक 10 लाख रुपयाचं जे आपण आज खामशेतला तुम्ही सर्वजण जाताय, तर जो रस्ता प्रथमतः आपण त्या खामशेतमध्ये जात असताना ज्या वेळेस भुयाळी आहे, त्या भुयाळीमधून अरुंद रस्ता आहे, डबल गाडी पास होत नव्हती, म्हणून एक पर्यायी मार्ग म्हणून तिथे विद्यमान सदस्य आणि आता विद्यमान जे उपसरपंच आहेत निलेश गायके यांच्या मागणीप्रमाणे एक बाहेरून रस्ता आपल्या गावाला व्हावा आणि एक भैरवनाथ जे आपलं मंदिर आहे श्री भैरवनाथ देवस्थान, की तिथून एक रस्ता पर्यायी असावा म्हणून तिथे 10 लाख रुपये स्टार्टिंगला आम्ही टाकले होते. त्याच्यानंतर पुन्हा आमदार साहेबांच्या माध्यमातून परत 20 लाख टाकले आणि आज तुम्ही तिथं गेल्यावर तुम्हाला पाहता येईल की तो पूर्ण रस्ता बायपास करून आम्ही भैरवनाथ मंदिराला झालेला आहे. ते काम देखील पूर्ण झालेलं आहे. त्याच्यानंतर पुन्हा शिक्षक सोसायटीमध्ये वॉर्ड क्रमांक 5 मध्ये 5 लाख रुपयाचा निधी काम पूर्ण झालेला आहे. माऊली नगरला ज्यावेळेस आपण एंट्री करतो, ज्यावेळेस तुमच्या घरात तिकडे आपण ज्यावेळेस जात होतो त्यावेळेस
कच्चा रस्ता होता, अर्धा रस्ता झाला होता. तर 15 लाख रुपये तिथं काम करून तो रस्ता पूर्ण करण्याचं काम आमच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे. आणि एक कलेला वाव मिळावं, विद्यार्थ्यांना एक शिक्षणाची माध्यमातून एक कलेला सुद्धा खेळायला क्रीडाला वाव मिळावा म्हणून आमदार साहेबांनी आपल्याला एक कबड्डी खेळण्यासाठी, कुस्ती खेळण्यासाठी पंडित नेहरू विद्यालयाला एक 8,90,000 रुपये 9 लाख रुपयाची मॅट आपण उपलब्ध करून दिलेली होती. आणि पंडित नेहरू विद्यालयाला क्रीडेचं काही साहित्य लागत होतं तेही आपण दिलं. त्याच्यानंतर पुन्हा माऊली नगरला 10 लाख रुपये निधी राखून अरुंद रस्ता जो होता परत आपण पूर्ण केलेला आहे. त्यानंतर इंद्रायणी कॉलनी वॉर्ड क्रमांक 6 मध्ये पंचर कॉलनीमध्ये 10 लाख रुपयाचा रस्ता केलेला आहे. 20 लाख रुपये बाजारपेठमध्ये कामशेट अंतर्गत रस्ता होता तो पूर्ण झालेला आहे. त्याच्यानंतर मुस्लिम कब्रस्तान जे आहे आपलं वरती, तर त्याच्यामध्ये तिथं जायला रस्ता होता. जर दुर्दैवाने करून काही घटना घडली तर तिथं जायला संध्याकाळचं पाऊस असेल, पावसाळ्यामध्ये तिथं नेता येत नव्हतं. तर त्याच्यामुळे तो रस्ता 10 लाख रुपयाचा केला आणि त्याच 10 लाख रुपयाच्या रस्त्याला पुन्हा आम्ही आमदार साहेबांकडून 10 लाख रुपये मागून करून तो रस्ता पूर्ण केला. जर तुम्ही आज वरती गेले तर पूर्वी कब्रस्तानला जायला रस्ता नव्हता, तो आता रस्ता केलाय, हा पूर्ण आपल्या माध्यमातून झालेला आहे. त्याच्यानंतर मंडल अधिकारी इमारत बांधणे. आज तुम्ही जर दत्त कॉलनीमध्ये नाणे रोडला जर गेले तर तुम्ही आवडीन तिथे जाऊन पहा की आता आपलं हे खालचं जे मंडल अधिकारी आहे, तलाठी कार्यालय आहे, छोटं आहे. तर एक तेच भावना मनात ठेवून आपण तिथं 42 लाख रुपये म्हणजे 2 निधी होते, एक मंडल अधिकारी आणि एक तलाठी कार्यालय, अशी 42 रुपयाची इमारत तिथं रस्त्याला आज उभी आहे. आणि तिथं फक्त लाइटिंगचं काम आता सुरू आहे. त्याच्यानंतर तलाठी कार्यालय आणि हे झाले 42 लाख रुपये झाले. कब्रस्तानाकडे परत 10 लाख रुपये ते तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर कब्रस्तानाच्या इथं एक स्वच्छतागृहाची मागणी केली तिथील स्थानिक सगळ्या लोकांनी. तर त्या कब्रस्तानच्या वरती एक निवारा शेड आणि एक स्वच्छतागृह देखील आपल्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे. त्याच्यानंतर नवीन अंगणवाडी उर्दू शाळामध्ये तुम्ही जर गेले तर प्रथमतः तिथे उर्दू शाळेमध्ये जे पत्र्याची अंगणवाडी होती, अक्षरशः पावसाळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जे पाणी जातं तर त्या विद्यार्थ्यांना गुडघ्या इतक्या पाण्यामध्ये बसायला लागायचं. तर ते आम्ही सर्व सदस्य तिथले विद्यमान कविता असतील, निगोले असतील, दत्ता रावते असतील, आम्हाला जे बोलून गेलो तर ते आम्ही पाठपुरावा केला आणि आज तुम्ही ते जाऊन पहा, भव्य दिव्य अंगणवाडी उर्दू शाळेच्या इथं आम्ही बांधलेली आहे आणि ती काम देखील पूर्ण झालेलं आहे. त्याच्यानंतर वॉर्ड क्रमांक 6 अंतर्गत एक 2 ड्रेनेज होत्या, म्हणजे 15 लाख रुपये आणि 10 लाख रुपये. म्हणजे जिल्हा परिषद शाळा जी वॉर्ड क्रमांक 6 मध्ये येते, तर तिथून आपण पुढे गेल्यानंतर एक चौक लागतो. त्या चौकामध्ये पूर्वी तुम्ही पाहत असेल की पूर्ण चिखल आणि पूर्ण असं एकदम घाणेरडं जे वातावरण होतं. तर त्या अनुषंगाने गटरची दुर्व्यवस्था होती. सुमारे 25 लाख रुपये म्हणजे शिवाजी कुंभारांच्या घरापासून आपण ती गटर घेतली आणि ती ड्रेनेज घेऊन तिथून पवळ्यांच्या घरापासून आम्ही पाठीमागं त्यांच्या घराच्या पाठीमागपर्यंत ती सोडली. तर 25 लाख रुपये केले. मग ड्रेनेज केल्यानंतर रस्ता करणं आवश्यक आहे. परत आमदार साहेबांच्या माध्यमातून 20 लाख रुपये निधी तिथं टाकण्यात आला. आज तुम्ही जावा, पूर्वीचे फोटो तुम्ही सोशल मीडियावर तुम्हाला पाहायला भेटतील आणि आता तुम्ही स्वतः बघायला जावं की तुझी समस्या आम्ही तिथे मिटवलेली आहे. देवराम कॉलनीत नवराज ठाकर ते दाभाडे बिल्डिंगच्या तिथे 10 लाख रुपयाचं काम रस्ता आणि ड्रेनेज केलेली आहे. त्याच्यानंतर मच्छिंद्र आणि ते झांबरेघर, जे झांबरे कॉम्प्लेक्स आहे, तिथे एक रस्ता आमच्या मध्ये आम्ही केलेला आहे. त्याच्यानंतर गणेश स्कूल हे 2 झाले नाही, 2 झाले नाही, ते स्थानिक तिथे वाद असल्यामुळे. त्यानंतर काशीनाथ गायक हे ते शंकराचे मंदिर, म्हणजे ते खामशेतला जे तुम्हाला सांगितलं की ते वरती जर रस्ता आपण नेला तर ते देखील काम पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर वॉर्ड क्रमांक 3 मध्ये रणजित गदिया ते शहागर हे ड्रेनेज आपण आपल्या माध्यमातून तिथं नागरिकांच्या अत्यसुविधा परिसरांना परगणीच्या माध्यमातून ते काम झालेलं आहे. पानकर घर ते हसन शेख घर यांच्या तिथलं काम झालेलं आहे. राणे घर ते आदर घर हे सगळं ड्रेनेज यांच्या माध्यमातून तिथल्या स्थानिक जे नागरिकांची गैरसोय होती ती आम्ही दूर केलेली आहे. त्याच्यानंतर वॉर्ड क्रमांक किशोर भोकरे ते शेळके हे ते निलेश भाऊ दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पाठपुरावा केला, ते काम त्यांनी पूर्ण केलेलं आहे. आणि वॉर्ड क्रमांक 5 राहुल जाधव ते गांधी तिकडे ते खूप पाणी साठायचं, ती ड्रेनेज देखील आम्ही पूर्ण केलेली आहे. आणि तिथंही प्रकाश गायके ते मेन रस्ता म्हणजे खामशेतला आपण जे जातो, तर खामशेतला गेलं तर सोनू ढाब्याच्या पाठीमागून तिथे गायकेच्या घरातील रस्ता जातो, तर तिथे 10 लाख रुपयाचं काम आम्ही पूर्ण केलेले आहे. त्याच्यानंतर भीमनगर अंतर्गत जे कामशेत अंतर्गत भीमनगर जे आपली वस्ती आहे, तिथं किसन आयरे घर ते अभिमन्यू ओवाळ हा पूर्ण रस्ता
आपण आपल्या माध्यमातून केलेला आहे. दौंडे कॉलनीमध्ये 10 लाख रुपये रस्ता झालेला आहे. गरुड कॉलनीमध्ये दत्ताभाऊ शिंदे विद्यमान सदस्य आहेत. ते वारंवार तिथं लक्ष घालून ते गणेशवाडी असेल, गरुड कॉलनी असेल, गरुड कॉलनीमध्ये एंट्रीला जाताना ज्यावेळेस आम्ही प्रचार करायला जायचो तर त्यावेळी एंट्रीलाच छोटा रस्ता होता आणि तिथं अशी 5 फुटी का 4 फुटी मोठी रस्त्यावर मोठी गटर होती. तर दत्ताभाऊ शिंदेच्या माध्यमातून ती गटर अंडरग्राऊंड ड्रेनेज आम्ही कमसे कम 5 लाख रुपये खर्च करून त्याच्यावरती 10 लाख रुपये परत त्यांनी 3 लाख 13 लाख रुपये खर्च करून पूर्ण गणेश गरुड कॉलनीमध्ये जाणारा रस्ता केला. परत गणेशवाडीला जो रस्ता जातो तिथं पाईपलाईन, तिथं ड्रेनेज ते देखील त्या दोन्ही कॉलनीचा दत्ताभाऊ शिंदे आमच्या माध्यमातून आपण केलेला आहे. इंद्रायणी कॉलनी 10 लाख रुपये रस्ता झालेला आहे. त्याच्यानंतर माऊली नगरला परत 20 लाख रुपये मंजूर झाले आणि 20 लाख रुपये नंतर स्टार्ट टू एंड हा रस्ता झाला. आणि आता परत नव्याने म्हणजे गेल्या महिन्यामध्ये तुम्ही आता जाऊन पाहू शकता पुढं कोंढरेंच्या दारापासून यांच्या घरापासून कोंढरेंच्या दारापासून डायरेक्ट माऊली नगरची एंड होतं जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी तिथपर्यंत 50 लाख रुपयाचा रस्ता काम पूर्ण झालेलं आहे. चांगल्या उत्तम प्रतीचं काम झाले. माऊली नगरला अंगणवाडी मोडकळीस आलेली होती. माऊली नगरची अंगणवाडी धोकादायक झालेली होती. तर तिथे देखील स्थानिक नागरिकांनी तिथं मीनाक्षी वळून असतील यांनी पुढाकार घेऊन तिथं वारंवार आमदार साहेबांकडे आमच्याकडे पत्रवर आम्ही तिथून त्या विशिष्ट काहीतरी सुविधा आहे तर त्या हेड मार्फत त्या अंगणवाडीचं काम प्रगतीपथावरती चालू आहे. आणि त्यानंतर कामशेट चे मंजूर झालेले आहेत. काही विद्युत नाही विद्युत काम काही मंजूर झालेली आहेत. पण काही जे आपले रोहित्र म्हणतो आपण म्हणजे डीपी ट्रान्सफॉर्मर तर त्या जे पैसे आहेत ते काही 1-2 ठिकाणी जागा आम्हाला मिळेल तिथं आम्ही क्षमता वाढून नवीन रोहित्र बसवले. काही ठिकाणी जागेचा अभाव असल्यामुळे ते आपल्याकडं पेंडिंग आहे. भविष्यामध्ये जागा भेटली तर ते आपण करणार आहे. नंतर कामशेट येथे भैरवनाथ मंदिरासमोर सभामंडप सुशोभीकरण, त्यानंतर कामशेट येथे दफनभूमी संरक्षण भिंत 50 लाख रुपयाची म्हणजे जी अल्पसंख्याक निधी असतो तिथे वरती कब्रस्तानच्या इथं एक संरक्षण भिंत असावी 50 लाख रुपये तर ते काम पण 50-60% झालेले आहे. त्याच्यानंतर कामशेट रोहिदास समाज संरक्षण भिंत म्हणजे रोहिदास समाजाच्या सगळ्या बांधवांनी आपल्या कामशेटमध्ये निसर्ग हॉटेलच्या पाठीमागे जागा खरेदी केलेली आहे. त्या जागेला आमदार साहेबांच्या माध्यमातून आमच्या माध्यमातून त्यांच्या मागणीप्रमाणे 25 लाख रुपये संरक्षण भिंतीसाठी झालेली आहे. त्यानंतर माऊलीनंतर 50 लाख रुपये सांगितले. नंतर माऊली डोंगरी निधी म्हणून मग म्हणून 12.5 लाख रुपयाची अंगणवाडी माऊलीनगरचा आहे. खामशेत स्मशानभूमी तर स्मशानभूमीला 10 लाख रुपये प्लस 25 लाख रुपये असे खामशेतला स्मशानभूमीला 35 लाख रुपये मंजूर आहे आणि ते देखील काम आता आपलं चालू आहे. त्याच्यानंतर खामशेतला रस्ता एक पेंडिंग स्थानिक तिथं वाद आहे त्याच्यामुळे पेंडिंग झालेला आहे. त्यानंतर माऊली नगर रस्ता 50 लाख रुपये तुम्हाला सांगितलं. खामशेत स्मशानभूमी सांगितलं. नंतर पांडुरंग गायके ते व्हीआयटी कॉलेजला एक रस्ता आहे त्याचं काम चालू आहे 10,50,000 रुपये फंड आहे. त्यानंतर भीमनगर येथे रोहित्र ते सांगितले. लक्ष्मण गायकवाड ठीक आहे खामशेत आणि खडकाळे अंतर्गत 20 लाख रुपये आणि खडकाळे खामशेत अंतर्गत आता नवीन मंजुरी झाली अशी 20 लाख 40 लाख रुपये. महत्वाचा भाग की खडकाळा व कामशेत प्रादेशिक पाणी पुरवठा योजना की या गावामध्ये 1994 साली जी योजना झाली स्वर्गीय सन्माननीय दिवंगत दिलीप शेठ टाटिया यांच्या माध्यमातून 1994 साली आपल्या कामशेतची पाणी पुरवठा योजना झालेली होती. तर त्या पाणी पुरवठा योजना त्यावेळेस जे गावचा आपली लोकसंख्या होती गावचा विस्तार होता क्षेत्रफळ होतं ते अत्यंत कमी होतं. पण त्याच ह्याच्यावरती लोकसंख्या इतकी वाढत गेली म्हणजे 94 आणि आता 2026 म्हणजे 30 वर्ष साहजिक लोकसंख्या वाढली तर पाण्याचा पुरवठा आपण आमदार साहेबांनी आपल्याला सुमारे 10 लाख आणि परत वाढी होते 5 म्हणजे 16 लाख रुपयाची आपली योजना मंजूर केली. त्याच्यात 70% काम झाले. थोडंसं राहिले ठेकेदाराचं म्हणजे आपल्याला दुर्दैव म्हणावं लागेल. ठेकेदार थोडासा चांगला न मिळाल्यामुळं ते काम अत्यंत त्याला बोलून नंतर आम्ही त्याची तक्रार ह्याच्याकडे MGP कडे केली. आम्ही सर्व बॉडी गेलो. दत्ताभाऊ शिंदे दिवस रात्र पाणी पुरवठ्यावरती काम करतात त्यांच्या माध्यमातून आम्ही पुण्याला गेलो. पुण्याला जाऊन आमदार साहेबांना घेऊन गेलो. त्याला दिवसाला 50,000 रुपये दंड लावला. भरपूर त्याला बोलायचा प्रयत्न केला तरी तो काम डिले करून मग शेवटी आम्ही पर्यायाने एक प्रायव्हेट आमदार साहेबांनी माणूस दिला आणि वॉर्ड क्रमांक 6ला एक सेपरेट लाईन तिथून नेऊन ते पाणी जिथं 5 दिवस जे 4 दिवस पाणी यायचं ते आता होतं इंद्रायणी कॉलनीमध्ये दिवसाआड पाणी आणि अशी परिस्थिती आहे की पहिले
8-8 दिवस तिथं पाणी येत नव्हतं. तुम्ही तिथे जा, इंद्रायणी कॉलनी जाऊन पहा, आता अक्षरशः अर्ध्या तासामध्ये टाक्या फुल होऊन वाहतात, प्रेशरने वाहतात. आणि ती योजना आपण केलेली आहे. त्याच्यानंतर जे मेन बाजारपेठ आहे आपल्या कामशेतची, पूर्ण डांबरीकरांचा रस्ता होता, तर आमदार साहेबांच्या माध्यमातून पूर्ण रेल्वे पंडित नेहरू विद्यालयापासून तर आपल्या पोलीस स्टेशनपर्यंत सुमारे 1.5 कोटी रुपयाचा रस्ता कॉन्क्रीट दुतर्फ हा पूर्ण झालेला आपण दररोज पाहत आहे. आणि त्याच्यानंतर आपल्या कामशेतपासून गोविंदराव जो रस्ता जातो, तर तो काही रस्ता आपल्या भागात मोडतो, म्हणजे गेटाच्या पलीकडे बंगला कॉलनी असेल, मावळीनगर आपल्या भागात येतं, तर ते देखील आपल्या माध्यमातून झालेलं आहे. त्याच्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राची देखभाल दुरुस्ती झालेली आहे. आता ही झालेली काम ही जिल्हा परिषद आमदार साहेबांच्या माध्यमातून झालेली आहे. तर ह्याच्यामध्ये 90% काम पूर्ण झालेलं आहे. 10% काम काही अंगणवाडी असेल किंवा आपले स्मशानभूमी असेल, हे काम चालू आहे. त्याच्यानंतर शाळेमध्ये घरकुल, आता आपण वॉर्ड क्रमांक जर 2 वॉर्ड क्रमांक 2 मध्ये शाळेमध्ये घरकुल आहे. स्वर्गीय दिलीप भाऊ टाटांच्या माध्यमातून त्यावेळेस गरजू लोकांना घरकुल तिथं बांधणे, शासकीय जागेमध्ये बांधली गेलेली होती. तिथं फक्त 2 टॉयलेट होते आणि खूप अस्वच्छता होते. तर तिथं जाऊन निलेश भाऊ दाबडे आहेत, तिथे विजय भाऊ धोंडे आहेत, तिथे बाकीचे आमचे विभागताई पडावकर सदस्य आहेत, त्यांच्या माध्यमातून तिथे आम्ही 8 टॉयलेट बांधले. 4 टॉयलेट जेंट्स, 4 टॉयलेट लेडीज. सुमारे आम्ही 16-17 लाख रुपये तिथं पंधराकडून खर्च करून ते आज टॉयलेट चालू आहे. नंतर महिलांसाठी ते प्रशिक्षण त्या काळामध्ये घेतलं होतं. नेताजी गायके ते सोमनाथ गायके हे ड्रेनेज आम्ही केलेलं आहे. त्यानंतर संत रोहिदास महाराज 5 नंबर वॉर्डमध्ये सभागृह आहे, ते दुरुस्त देखील आम्ही केलेलं आहे. आणि ग्रामपंचायतीच्या खाली तर कृषी कार्यालय आपले, तिथे पण थोडीशी अडचण होती, ते देखील आम्ही आमच्या माध्यमातून केलेलं आहे. खामशेतला ड्रेनेज आहे, 36 खारद घरांच्या पुढे ते झालेलं आहे. म्हणजे असे एक भरपूर वित्त आयोगातली कामं आहे. सुमारे आमच्या माध्यमातून हे वित्त आयोगाची कामं 1,19,00,000 रुपयाची आणि काही ग्रामीण देखील आम्ही कामं केलेली आहेत. तर ते इंद्रायणी तिथे एक कमान ज्यांनी आमचे एक चुलते जे निलेश गायकवाड, त्यांनी एक जागा आपल्याला बक्षीसपत्र करून दिली होती, जी कमान तिथं लावायची. तर ते कमानीचं काम म्हणजे अर्ध झालेले आहे, अर्ध बाकी आहे. त्याच्यानंतर भैरवनाथ मंदिर गावठाण, तर त्या गावठाण भैरवनाथ मंदिराच्या तिथं शेड आपल्या माध्यमातून झालेलं आहे. त्याच्यानंतर नाणे शब्बीर शेख घरापर्यंत पाणी वितरण पाईपलाईन आपण टाकलेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्त्वाचा विषय, सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून वॉर्ड क्रमांक 5 मध्ये ज्यावेळेस आमदार साहेबांनी स्वतः तिथे व्हिजिट केली होती, शब्बीर भाई घराच्या इथून जी पाठीमागची लाईन आहे, पत्रकार साहेब तुम्हाला ते माहिती आहे की त्या माध्यमातून तिथे ना अक्षरशः ज्यावेळेस आम्ही निवडून आलो तर त्या ठिकाणी पाणी किडे तिथे करंजगावचे सरपंच करंजगावचे कुडले आणि त्या यांचे किडे अक्षरशः झालेले होते. सुमारे 22 लाख रुपये आम्ही खर्च करून ही ड्रेनेज आणि तो रस्ता, आज तुम्ही त्या दत्त कॉलनीत जाऊन बघा, मावकर मावशी दारापासून तिथं शबीर भाईगाच्या दारापासून ते एंडिंग पर्यंत ड्रेनेज आणि रस्ता हा काम पूर्ण झाले. त्या लोकांचा कायमचा प्रश्न आम्ही सोडवलेला आहे. त्याच्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र काही दुरुस्त झाले, काही दलित वस्तीचे कॉन्क्रीट थोडंसं झालेलं आहे. त्यावेळेस आम्ही निवडून आल्या आम्ही माझ्यामध्ये 22 लाख रुपयाचे भीमनगरमध्ये एकही ठिकाण असं नाही. आता भीमनगर एंट्री केल्यानंतर निवडून आलेल्या आपण पूर्ण कॉन्क्रीट संपूर्ण गल्ली बोळी सगळी झालेली आहे तिथे. अशोक चौरे ते गौतम निकाळजे त्यांच्या इथलं माहितीच भीमनगरचं आहे. सोनीगरा ज्वेलर्स पासून वरती पूर्वी भीमनगरला जायला फक्त आपल्या सभागृहापासून आणि आमचे आजोबा प्रकाश नाना आणि आता पलीकडे सोनू मोबाईल शॉपिंग करून आपण जातो. पण आता सोनीगरा ज्वेलर्सच्या इथून पण चढ होता तो रॉक होता, तो फोडून आम्ही तिथून रस्ता केलेला आहे. परमार गार्मेंटच्या शेजारी अण्णाबाद यांच्या माध्यमातून ड्रेनेज झाली, सारा कॉलनीत झाली, रामकृष्ण कॉलनीत रस्ता झाला निसर्ग डाब्याच्या पाठीमागे. आणि आता सध्या कुसगावला त्या दिवशी आपण होतात, तर कुसगावला 2 करोड रुपयाचं काम आपलं सुरू आहे. कुसगाव रोड पासून गगन लाईफ पर्यंत 20 फूट अजून जर रस्ता होता, जायला 2 गाड्या पास होत नव्हत्या, मोठा हायवा आला तर अडचण व्हायची. 2 करोड रुपये निधी तिथे आमदार साहेबांनी टाकून ते काम आता तुम्ही जाऊन पाहू शकता. तिथं कॉन्क्रीट करायचं बाकी सगळं खालचं झालेलं आहे. ते 2 कोटी रुपये. आणि हे सुमारे
21,13,00,000 आणि हे 2 कोटी म्हणजे 23,13,00,000 आणि हे 1,19 आणि ही बाई आपली ग्रामनिधीची म्हणजे अंदाजे एक 25 कोटीची कामं ही 5 वर्षाच्या कालखंडामध्ये आमच्या माध्यमातून झालेली आहे. आणि एक अभिमानाने सांगतो आणि एक आनंद पण व्यक्त होतो की ज्या लोकांनी ज्या जनतेने की आमच्यावरती विश्वास ठेवला होता किंवा ह्या लोकांना निवडून दिले ते चांगल्या पद्धतीने काम करतील. मला असं वाटत नाही की 1958 सालापासून ही ग्रामपंचायत स्थापन झाली, सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं, पण की आता ह्या माध्यमातून 5 वर्षामध्ये पवार साहेब ही 25 लाख रुपयाची जी निधी आहे, जो आज आकडा इथं रेकॉर्डवर सांगतोय 25 कोटी, तर एवढा निधी हा पूर्वी कधी ग्रामपंचायतच्या माध्यमातून म्हणजे जे 5-5 वर्षाचा कालावधी आहे त्यांचं कुणाचे रेकॉर्ड काढा आणि हे रेकॉर्ड काढा. हे नक्कीच आजपर्यंतच्या इतिहासामध्ये आमच्या या काळामध्ये आम्ही छाती ठोकून सांगतो की आमच्या या कामांना 25 कोटीची कामं आम्ही त्या जनतेपुढे आज, कारण जनतेने आम्हाला निवडून दिलेले, जनतेचा आमचा विश्वास आहे, त्या विश्वासाला पात्र ठरून 25 कोटीची कामं आज आम्ही या जनतेला दाखवतो. आणि त्याच्यामध्ये काही पेंडिंग आणि काही आता महत्वाचा विषय असा की आता 50% निधी मध्यंतर काळामध्ये शासनाचा एक जेर आला होता, त्या जेरप्रमाणे 50% निधी घरपट्टी कर हा माफ झाल्याने भरपूर नागरिकांनी टॅक्स भरला. मग त्या टॅक्सच्या माध्यमातून ही 15% निधी असतो की दलित वस्तीसाठी खर्च करावा लागतो, तर त्याचेच एक 25 लाख रुपये आणि 15 वित्त आयोगाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे 8 लाख रुपये असे 33 लाख रुपये गेल्या मिटिंगला आम्ही ठराव मंजूर करून त्याचं प्लॅन ड्रॉइंग तयार केली, त्याचं RCC स्ट्रक्चर तयार झालेलं आहे, त्याचं अंदाजपत्र तयार झालेलं आहे आणि येत्या काळामध्ये जे भूमिपूजन करून ते आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचं काम येत्या 4-5 दिवसामध्ये भूमिपूजन आम्ही आमच्या माध्यमातून करणार आहे. एवढं काम आमच्या माध्यमातून या कामशेतकरांना आम्ही दाखवणं, यांच्या आपली जी लोकांनी आम्हाला निवडून दिलं, आमचंही कर्तव्य आहे. मी सरपंच आहे, सर्व सदस्य आहेत किंवा तुम्ही निवडून दिलं तर आम्ही त्या माध्यमातून 25 करोड रुपयाची कामं हे आम्ही केलेली आहेत. आता तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारू शकता. सरपंच साहेब, मी पण राहिला कामशेतमध्ये मावली नगरला. 5 वर्षामध्ये 25 कोटीच्या निधीमधनं तुम्ही 90% कामं पूर्ण केली, हे मान्य आहे. पण तुमच्यावर जनता किती खुश आहे, जनतेच्या काही प्रतिक्रिया काय ऐकल्या तर? साहजिक आहे, मी जे काम केलेलं आहे, आता राजकारणामध्ये सर्व जनता 100% काम आपण पत्रकार साहेब आमदार साहेबांच्या माध्यमातून पण सांगतो की त्यांचं पण म्हणणं की 100% आपण लोकांची कामं, गरजा, लोकांची जी अडचणी आहे ते 100% दूर कधीच होऊ शकत नाही. पण ज्या अडचणी आमच्या डोळ्यासमोर आम्ही जो प्रयत्न केला ते मी तुमच्या समोर मांडलेला आहे. आता साहजिक आहे, सर्वच जण काही खुश नसणार आहेत ना, काही जणांची अडचण असेल ती कदाचित आमच्याकडून राहून नाही गेली असेल, कारण 100% काम माझ्या मते कांबळे साहेब पूर्ण होत नाही, कारण कामं वाढत जातात. आपण केलं तरी आमची बॉडी पुढची जर माणसं निवडून त्यांना पण सामोरं जावंच लागणार आहे त्या कामाला. की आतापर्यंत कामाला होती बरीचशी कामं रस्त्यावरची निघाली, मूलभूत ज्या करत आहे खर्चासाठी मोठी समस्या आहे, त्याला ती कामची सुटलेली नाही. दुसरी गोष्ट, लाईटचा फार मोठा प्रश्न आहे, तोही सुटलेला नाही. जे मूलभूत लाईटचा विषय सांगतो तुम्हाला मी, लाईटचा मूलभूत समस्या सांगतो. लाईटचा आता परिसरांना लाईटच्या माध्यमातून आमच्या ग्रामपंचायतीमध्ये काम करतात, तर पाठीमागे भरतभाई मोरे असतील, व्यापारी मंडळी असतील, आपले विलासशेठ भटर असतील, तानाजीभाऊ दाभाडे असतील, मी असेल, स्वतः दत्ताभाऊ असेल, निलेश भाऊ असेल, आम्ही आपल्या श्री गणेश मंदिर कार्यालयामध्ये बैठक घेऊन मोर्चाचं आयोजन केलं होतं. वरिष्ठ माणसं तिथून आले, जे आमच्या मागण्या होत्या. आमची प्रमुख मागणी काय होती की लाईट गेली का पाण्याचा प्रॉब्लेम होतो आणि आपल्याला जी लाईन आहे, हे 2 ठिकाणून लाईन आपल्याला, एक पवनानगर आणि एक तळेगाव. तर आमची प्रमुख मागणी त्यांच्याकडे आम्ही उपोषणाचं पत्र दिलं. प्रमुख मागणी अशी होती की जे आपलं वॉटर पार्क आहे काय तिथून एक भाऊ किती बोल होते त्यावेळी त्यांनी आपल्याला इस्टिमेट मंजूर करून दिले. ते माझ्या मते काम सुरू होईल की जेणेकरून बाकीच्या ठिकाणी जरी काही लाईटीचा झाला तर आपला पाणी पुरवठा हा बंद नाही झाला पाहिजे 24 तास, असं नियोजन आमच्या माध्यमातून आम्ही केलेले. सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम आपल्याला जागेचा आहे, सबस्टेशन. जोपर्यंत सबस्टेशन होत नाही तुम्ही कामशेतचा वीज बोर्ड सुरू होणार आहे, जागेसाठी आपल्याला कधी प्रयत्न होत नाही. कचऱ्याचा प्रश्न प्रलंबित नाही. ज्यावेळेस ह्याच्या आधी पण ग्रामपंचायतला कोणी कचऱ्यासाठी जागा खरेदी केलेली नव्हती, आपल्या गावाला गायरान नाहीये. ज्यावेळेस आम्ही आलो तर प्रशासक काळामध्ये ज्या ठिकाणी अग्रीमेंट झालेलं होतं त्या ठिकाणी आम्ही कचरा टाकत होतो, त्याची विल्हेवाट लावत होतो, त्याच्यावरती केमिकल प्रक्रिया करून ते शुद्धीकरण करत होतो. त्याच्यानंतर तिथे केस झाली, आम्ही हायकोर्टापर्यंत गेलो.
कचरा जागेसाठी आम्ही विधान भवनेमध्ये गेलो, मंत्रालयात गेलो, माणिकराव कोकडे जे कृषी मंत्री होते त्यांना आम्ही पत्र व्यवहार केले, तेव्हा सोशल मीडियावर आम्ही ते टाकलं पण होतं. नंतर काही कालांतराने त्यांच्यावरती ते पद ते गेलं आणि आता पण आमची प्रक्रिया त्याच्यावर चालू आहे. आता कचरा पूर्वीचा बघा आणि आता बघा, कचरा पहिल्या गाड्या किती होत्या, आता लोकसंख्येवरचा कचरा वाढतो. तो प्रयत्न आम्ही भविष्य काळामध्ये आता जे कचऱ्याची मेन समस्या आहे, जागा खरेदी करायला सुद्धा आमच्याकडे पैसे आहेत. सुमारे 2,10,00,000 रुपये आपल्याला 15 विभागामध्ये अजून आहे, त्याच्यामध्ये 40 लाख रुपये आपल्याकडे आहेत. पण विषय काय होतो की कचऱ्याची एखादा प्लॉट आपण पाहिला त्यात लगेच शेजारचा येऊन कचरा आहे, कचऱ्यासाठी शेजारी येऊन हे हरकत घेऊन गावाला येऊन तर पाठीमागे तहसीलदार साहेबांनी, आमदार साहेबांनी आम्ही चिकालच्याला गेलो, तिथल्या गायरनामध्ये तिथे म्हणजे गाडीला करता त्या गावाला लगेच आमदार साहेबांनी गेले, आंदोलन करू आम्ही हे करू, खामशेतला केलं. सरपंच साहेब, डेन्मार्क सारखा देश जो जगामध्ये झिरो कचरा करणारा देश म्हणून त्या देशाची ओळख आहे, आपल्या कामशेतमध्ये सांडपाणी व्यवस्थापन नाहीये, सगळं ड्रेनेज इंद्रायणीला सोडलेलं आहे. त्यानंतर वाहतूक कोंडीची समस्या जीव घेणे ठरलेली आहे. त्यातच तुमची जी स्वागत कमान आहे, स्वागत कमानीचा जो खांब आहे, त्या खांब 75% सडलेला आहे, त्याची बातमी पण लावलेली. तो जर एखाद्या वेळेस नागरिकांच्या किंवा टपरीवर कोसळला, म्हणजे तुम्ही कार्यक्षम सरपंच म्हणून तुम्हाला पदवी दिलेली, या विकास कामं फक्त रस्ते केले म्हणजे विकास कामं नाहीये. इतर नागरिकांना दूषित पाणी मिळते. माऊली नगरला फिल्टर प्लॅन्ट नाही बसवला, तो बंद पडला. खामशेतला तीच अवस्था आहे. एक सरपंच म्हणून तुम्ही 5 वर्ष ह्या पदावर राहिलात. 5 वर्षांमध्ये मी पहिल्यांदाच विचारलं की तुम्ही जनतेकडनं प्रतिक्रिया घेतल्या का? हे जे प्रश्न आहेत, उघड्या डोळ्याने तुम्ही पाणी, घाण पाणी नदीमध्ये सोडताय. त्याच्यासाठी तुम्हाला मी सांगू इच्छितो की PMRDAच्या माध्यमातून सर्व्हे झालाय, ड्रोनद्वारे तो सर्व्हे झालेला आहे. जे प्लॉट धारक आहेत त्यांचं त्यांनीच सर्व्हे येऊन केलेला आहे आणि ते थोड्या दिवसांनी ते काम 2 ते 3 प्लॉट आहेत, त्या प्लॉटमध्ये प्लॉट धारकांनी पण त्याच्यावरती हरकत घेतलेली आहे, त्यामध्ये प्रलंबित आहे. बरेचसे बांधकाम हे पूर्वी आहेत आणि पूर्वी असलेल्या बांधकामावर तुम्ही टॅक्स पावती, नवीन वाढीव बांधकामाचं तुम्ही ज्या काही टॅक्स पावती आहेत त्या केलेल्या दिसत नाहीत. म्हणजे पूर्वी जर 10/50 असेल तर ते नंतर 20/100 झालेले असं. त्याला फेर सर्वेक्षण म्हणतात पत्रकार साहेब. ते फेर सर्वेक्षण करण्याकरिता मध्यंतरी काळामध्ये ग्रामसभेमध्ये मंजुरी दिलेली होती, पण त्या संबंधित ठेकेदारांनी जी अमाऊंट आमची ग्रामपंचायत त्यांची ठरलेली होती सर्व ग्रामसभेमध्ये जनतेद्वारा, तर त्या ठिकाणी त्यांनी ती थोडीशी गफलत केली. त्यांनी जे पावत्या सुरू करायची, जे ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांना जी पेमेंट ग्रामपंचायत तुम्हाला किती देणार आणि तुम्ही मिळकत आरोप किती देणार, ते केल्यामुळे ते राहिलेलं आहे. आणि माझ्या अंदाजे हे 5 वर्षात नाही, ह्याच्या मागे पण फेर सर्वेक्षण व्हायला हवं होतं. पण येणाऱ्या काळामध्ये ते फेर सर्वेक्षण नक्की होणार की जेणेकरून गावचा जास्ती प्रमाणात टॅक्स वाढू शकतो. फेर सर्वेक्षणची अशी भूमिका होती साहेब, अशी भूमिका होती की ग्रामसभेमध्ये आमची ग्रामसभा झाली होती. ते ग्रामसभेत असं ठरलं की पूर्ण भार हा जनतेवर न देता त्याचा 50% भार ग्रामपंचायतने घ्यायचा. म्हणजे आम्ही ठरवलं तो भार आम्ही आमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 50% रक्कम आम्ही फेर सर्वेक्षण आणि 50% रक्कम ही जे मूळ धारक आहे, मिळकत धारक, त्यांनी 50% द्यायचे. परंतु जो फेर सर्वेक्षण जी टीम होती ते आमच्या 2-3 दिवसांनी लक्षात आलं की त्यांनी मिळकत धारकांना जास्त 70% अमाऊंट घेतली. त्यामुळे ते आम्ही त्याला स्टॉप केला. अशा पावत्या पण आमच्याकडे आहेत. त्यामुळे स्टॉप केला. आपण त्यांना सांगितलं होतं की तुम्ही मिळकत धारकून समजा 50 रुपये घ्या किंवा 100 रुपये घ्या आणि 50-100 रुपये तुम्हाला आम्ही देऊ. पण जर संबंधित ज्या याला काम मिळेल तर त्याने जर जास्ती पैसे घेतले मिळेल, ती बातमी पहिली मला फोन आलेला, मी त्यांना आपल्या गावात म्हणून तू काम थांबव. दुसरा मुद्दा तुमचा स्वागत कमान. आपण जे म्हणतो स्वागत कमान जी आमच्या शहराला आपण पाहता येतात, तर ती स्वागत कमान तुमच्या माहितीसाठी ती गेल्या मागच्या बॉडीमध्ये HDFC बँक यांनी केलं होतं. आम्ही वारंवार त्यांना ती मिळकत ग्रामपंचायतीची नाही, ती मिळकत ऐका ना, ती मिळकत HDFCची आहे, त्यांच्या मालकीची त्यांनी स्वतः बसवलेली होती. परंतु आम्ही त्यांना पत्र व्यवहार केलेला आहे की साहेब तुम्ही त्यांना दुरुस्ती करत असेल तर ती करा, नाहीतर तुम्ही ती स्वतः काढून घ्या, नाहीतर आम्हाला असं सांगा, आम्हाला तुम्ही हे करा की आम्ही ग्रामपंचायत काढावी, असं आम्ही त्यांना वारंवार पत्र व्यवहार केलेला आहे. कारण की ती त्यांची स्वतःची मिळकत त्यांनी काढली तरी आपण आपल्या मत काढून टाकलं. आणि करायचं होतं की सरपंच म्हटलं किंवा बॉडी म्हटली का त्यांच्यावर टीका तर होणारच. कामं केली नाही केली तरी होणार आहे, नाही केली तरी होणारच आहे. मला एक विचारायचं आहे, गेल्या 5 वर्षांनी तुम्ही कामं केली, 25 कोटीची कामं केलेली आहेत.
खर तर लोकांनी ती कामं बघितलेली पण आहेत, तुम्ही ती कामं केलेली आहेत. अगदी आता शेवटचे काही दिवस राहिले तुमच्या कार्यकालाचा, त्या क्षणाला आपल्या तुमच्या मनात काय विचार आहेत की इथून जी कामं पुढच्या वेळेस तुम्ही देणार आहात त्यांच्याकडे जाताना किंवा मागं बघताना त्या दोनचा समन्वय कसं दिसणार? समन्वय असा साधेल की जी कामं आम्ही केलेली आहेत आणि काही कामं आम्ही ठरवलेली आहेत की ते कालखंड 5 वर्षाचा असतो. तर काही जी कामं ठरवली आहेत की आता ह्या कामांच्या जोरावरती जे काही सहकारी जे आता निवडून येतील, जे काही अपूर्ण काम आहेत ती त्यांना आम्ही पूर्ण करायला सांगणार. आता यांनी जे काही मुद्दे मांडले की ते जे काही राहिलेले आहेत ते येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करण्याचं काम करणार. ओके. आणि मगाशी तुम्ही एक मुद्दा केला की हा रस्ता जो आहे पंडित नेहरू ते पुढे एक काही कोटीने केला, पण त्या रस्त्याची अवस्था इतकी निकृष्ट आहे की त्याचं डांबरीकरण करून पुन्हा डांबरीकरण केले. तो जो मधला ऐका काजळीने त्यावर आवाज उठवला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्व जे ठेकेदारांनी कॉन्क्रिटीकरण केलं ते निकृष्ट दर्जाचं होतं, पहिल्या पावसातच वाहून गेलं. खड्डे खड्डे झाल्यानंतर डांबरीकरण केलं तेही पहिल्या पावसात वाहून गेलं. हा आपल्या ग्रामपंचायतीमधला प्रमुख रस्ता होता. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जेवढे पण वाल आहेत, पाण्याचे वाल ते जागजागी फुटलेले आहेत. हायवेला असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज चौकात असेल किंवा आता तुमच्या ग्रामपंचायतच्या तेच ऑफिसाखाली तुम्हाला मी असेल. पत्रकार साहेब आणि सांगतोय. बाहेर आता दत्ता भाऊ सांगेल तुम्हाला 2 मिनिटांमध्ये हे दोन्ही आता आपण केले दोन्ही. दत्ता भाऊच्या माध्यमातून 9 नंबरला किती वाले तुम्ही सांगावं? 52 वाले आपले सगळे. त्या दिवशी पाऊस पडल्यासारखं पाणी तिथे झालं होतं. 52 वाले लोकांना 52. पाणी भेटत नाही, पाण्यासाठी तुमचे आता प्रश्न सुटलेला आहे. राहिला पंचील कॉलनीचा काही भाग आणि काही दौंडे कॉलनीचा. आणि तुम्ही जे बोलले की विकास काम होत असताना साजिजी आपल्या तालुक्यामध्ये विकास होत असताना पण आरोप प्रत्यारोप होणे जनतेला काय सांगा सर? फायनली तुम्ही जनतेला कसं आभार पुन्हा तुम्ही सामोरे होणार तुमच्या जनतेला एवढंच सांगू इच्छितो तुम्ही की तुम्ही जो आमच्यावरती विश्वास गेले 5 वर्षावरती टाकला होता त्याला आम्ही सार्थ उतरलेलो आहे. याची पोचपावती तुमच्या समोर मी पूर्ण तालुक्याला आता वाचून दाखवलेली आहे. आणि मी तालुक्याला हे आवाहन करतो की मी जर 25 कोटीची कामं केलेली आहे, यापूर्वी जर कोणी ग्रामपंचायतच्या कार्यकाळामध्ये 5 वर्षात 25 कोटीची कामं केली असेल तरी दाखवा. कारण हा माझा अहवाल आहे. या कामाच्या जोरावरती सहकारी आहेत. ज्यांना कोणा इच्छा असेल त्याच्या पाठीशी आम्ही उभं राहणार आहे. राहिला विरोधकांचा विषय, त्यांचं काम आहे विरोध करणं आणि त्या विरोधाला आम्ही काही हे करत नाही, कारण त्यांचं काम आहे विरोध करणं. आपलं काम आहे चांगलं काम करणं. त्या पद्धतीने चांगलं काम आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. चांगलं काम आम्ही करतोय. आपण इथं उपस्थित झालात त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. आणि संपूर्ण दुसरी गोष्ट सांगतो, कट केले का की या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये सरपंच मी माझ्या वय कमी असल्यामुळे सर्व सहकाऱ्यांनी जे मला सहकार्य केलं 5 वर्षामध्ये, काही ज्येष्ठांनी, काही पक्षश्रेष्ठींनी, आमदार साहेब असतील, रमेश भाऊ साळवे असतील, आपल्या कामशेरमध्ये ज्येष्ठ तानाजी भाऊ असतील, आम्ही शेठ असतील, सर्वच मंडळी असतील, यांनी जे काही मला संधी दिली, चांगलं मी काम केलं. या कामाची पोचपावती जनता नक्कीच देईल. पण या 5 वर्षाच्या कालखंडामधून जर काही कामं करताना सहज काही चुका होतात आणि किंवा काही बोललं जरी असेल कुणाला, तर मी आज सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. माझ्याकडून काही चूक झाली असेल, कुणाला काही बोलताना झालं असेल, तर मी सर्वांची या 5 वर्षात एकदमच माफी मागतो. धन्यवाद. आता सरपंच शेवटच्या दिवसात तेवढं फिल्टर द्या.